नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर. 22 सप्टेंबरची जबरदस्त माहिती आहे बघा. तात्काळ आदेश दिले. तात्काळ आदेश या ठिकाणी देण्यात आले. लाडक्या बहिणींसाठीचे हे आदेश आहेत बघा. ई-KYCच्या संदर्भात तात्काळ आदेश देण्यात आले. आता पुढे तुम्ही पाहू शकता, ई-KYC करू नका. ई-KYC करू नका याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे. कोणी आदेश दिले आहेत ई-KYC करू नका किंवा का करू नका त्याची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. त्याच्यासोबतच बघा, ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत, स्वतः ज्या विभागामार्फत महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना जी योजना राबवली जाते, तर त्या विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ती घोषणा पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील, लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर माहिती समजणार नाही. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं. बघा, तात्काळ आदेश दिलेले आहेत. ई-KYC करू नका. ई-KYC का करू नका त्याचं पण कारण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कोणी सांगितलेले करू नका ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यासोबतच ई-KYC मग करायची नाही आहे का ते पण तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. थोडक्यात काय तर बघा, अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तर बघा, चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. बघा, सुरुवातीला तात्काळ आदेश दिले, ती KYC करू नका, मंत्र्यांची मोठी घोषणा. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, लाडकी बहीण ई-KYC. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई-KYC करावी लागणार आहे. बघा, ई-KYC करावी लागणार आहे. तुम्ही म्हणाल दादा तुम्ही वरती तर लिहिलेलं ई-KYC करू नका, का करू नका ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हाला सगळं काही समजणार आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, सर्व महिलांना, लाभार्थी महिलांना जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, म्हणजे जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला ई-KYC करणं गरजेचंच आहे, करावीच लागणार आहे. त्यासाठी सरकारने प्रक्रिया चालू केली असून ही ई-KYC ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. महिलांना KYC करताना योग्य काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमचं जे काही नाव आहे ते थेट लाभार्थी यादीतून, म्हणजे ज्या पात्र लाभार्थी यादी आहे त्याच्यातून काढले जाण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच कालच दाखवलं आहे बघा, कशा पद्धतीने ई-KYC करायचे ते तुम्हाला कालच दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह सगळं काही करून दाखवलेलं आहे, कशा पद्धतीने ई-KYC करायचे. जर तुम्ही ई-KYC व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक केली नाही तर तुमचे जे काही पैसे ते कायमचे बंद होणार आहेत, एवढं लक्षात घ्या. लाडक्या बहिणींनो, सगळी माहिती तुमच्यासाठी आहे. अतिशय गावरानी भाषेत मी तुम्हाला सगळं काही सांगतो आहे, सोप्या भाषेत समजून सांगतो आहे. सगळी काही माहिती ही तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळं अजिबात घाई करायची नाही आहे, कुणीही घाई करायची नाही आहे, काळजी करायची नाही आहे. दादा आमची ई-KYC झालेली नाही आहे, दादा आमची ई-KYC होणार नाही का किंवा काय, त्याच्या संदर्भात अजिबात काळजी करायचं नाही आहे. KYC कशी करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण घाई करू नका. कारण बघा, या ठिकाणी तुमची एक चूक ही खूप महत्त्वाची असणार आहे. जर तुम्ही एक चूक केली तर तुमचे पैसे कायमचे बंद होणार आहेत. कारण यावेळेस बघा, यावेळेस सरकारने काय केलेलं आहे, तपासणी तर झाली, तपासणीमध्ये पण तुम्ही पात्र झालेला आहात, परंतु आता KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. ई-KYC प्रक्रिया, ही प्रक्रिया तुम्ही स्वतः करत आहात आणि त्यामुळं स्वतःच्या हाताने तुम्ही स्वतः जर काही चुकीच्या पद्धतीने जर ई-KYCमध्ये त्या ठिकाणी उत्तरं दिली प्रश्नांची तर तुमचं नाव तुम्ही स्वतःच्या हाताने चुकीच्या म्हणजे अपात्र यादीमध्ये टाकून घेत असाल. त्याच्यामुळं अजिबात काही करायची नाही आहे, काळजीपूर्वक सगळं काही करायचं आहे. त्याच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आहे. तुमचा लाभ सुरूच राहावा हा माझा उद्देश आहे.
तुम्हाला पैसे मिळतच राहावे हेच माझं त्या ठिकाणी सांगणं आहे. बघा, ई-के-वाय-सी करताना पहिला आणि दुसरा मुद्दा आता अडचणीचा ठरू शकण्याची शक्यता आहे, व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेमकी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. बघा, ई-के-वाय-सी नेमकी का केली जात आहे? लाडकी बहीण योजनेत काही महिलांनी नियमांना डावलून लाभ घेतलेला होता. त्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवली जात आहे. दुसरीकडे इतरही काही गैरप्रकार आढळून आले आहेत. हेच प्रकार थांबावेत यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केलेले आहेत. पात्र आणि योग्य महिलेलाच या योजनेचा लाभ मिळावा असा उद्देश यामागे सरकारचा आहे. आता ई-के-वाय-सी कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेले कालच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सहसा करून ई-के-वाय-सी प्रक्रिया लगेच करू नका. सर्वांनी लगेच करू नका. सर्व महिला भगिनींनो लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा कारण म्हणजे काही महिला भगिनी ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांचं बघा, त्यांनी अर्ज भरले त्यावेळेस त्यांच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव होतं आणि आता पतीचं नाव आहे. तर त्या महिलांनी काय करायचं आहे ते पण महत्त्वाचं आहे. कारण बघा, कुठलीही तफावत आढळली, नावामध्ये पण तफावत आढळली तरी तुम्हाला अपात्र केले जात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं घाई करू नका. सरकार अजून त्याच्या संदर्भाचं स्पष्टीकरण देणार आहे. सरकारकडे तशा पद्धतीचे प्रश्न गेलेले आहेत आणि त्याचं पण स्पष्टीकरण लवकरच येईल. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही, घाई करायचं नाही आहे. तुम्हाला लाभ जर मिळवायचा असेल तर थोडं थांबा. तसंही आपण जर पाहिलं तर सुरुवातीला ज्यावेळेस अर्ज भरले जात होते त्यावेळेस पण प्रॉब्लेम येत होता OTPचा. यावेळेस पण OTPचा प्रॉब्लेम येत आहे आणि तो नेहमीच येत राहणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे KYC कधी करायची, कोणत्या वेळेत करायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाभ सुरूच राहणार आहे. पुढची महत्त्वाची माहिती बघा, मंत्री महोदयांनी दिलेली माहिती आहे. पाहू शकता बघा, ऑफिशियल माहिती मी तुम्हाला दाखवत असतो नेहमीच. खरी माहिती पूर्वीचं ट्विटर, आताचं X या समाज माध्यमावर अदिती सुनील तटकरे स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री, ज्यांच्या मार्फत योजना राबवली जाते त्या विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितले बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी. तुम्हाला मी कालच दाखवलं. मुखपृष्ठावर असलेल्या ई-के-वाय-सी बॅनरवर क्लिक करावं. ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कॅप्चा कोड नमूद करून अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस असणार आहे. बघा, तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. तुमच्यासमोर बॅनर असेल KYCचं, त्यावर क्लिक करायचं आहे. KYCचा फॉर्म उघडेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाकायचा आहे. जर तुमचं नाव ही पात्र यादीत असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सीच्या संदर्भात त्या ठिकाणी पुढची प्रोसेस OTP पाठवला जाईल. आणि तुमचा आधार क्रमांक जर अपात्र यादीत असेल तर तुम्हाला सरळ सांगितलं जाईल की आधार क्रमांक जो आहे तो मंजूर यादीमध्ये नाही आहे. ठीक आहे, तशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल. म्हणजेच तुमचा त्या ठिकाणी लाभ जो आहे तो कायमचा बंद झालेला असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस, ज्यांची KYC झालेली आहे त्यांना होय म्हणून मेसेज येईल. ऑलरेडी तुमची KYC झालेली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांना OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यावर पण तुम्हाला OTP सेंड होईल. तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न अशा पद्धतीचे असतील. घरात कोणी काही लाभ घेतं आहे का त्याच्या संदर्भातचा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे जात प्रवर्ग त्या ठिकाणी विचारलं आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला तोच आहे की घरामध्ये कुणी एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे का, तो प्रश्न आहे. ते दोन्ही प्रश्न तुम्ही उत्तर दिली. त्याच्यानंतर तुम्हाला टिक बॉक्स आहे, त्याच्यावर क्लिक केलं की सबमिट ऑप्शनवर क्लिक केलं की तुमची KYC होऊन जाते. पण तुम्हाला सुरुवातीला सांगतोय लाडक्या बहिणींनो, घाई करू नका, अजिबात काळजी करू नका. सर्वांची KYC होईल. अजून 2 महिन्यांचा कालावधी आहे. जर तुम्ही आजच त्या ठिकाणी त्यामागे लागलात, आजच KYC करण्याच्या भानगडीत पडलात तर चुकीचा तुमचा हा जो काही KYC आहे ती चुकीची होऊ शकते. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कुणालाही तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर ई-के-वाय-सी करू शकता. त्याची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला कालच दाखवलेली आहे. अजून एक वेळेस तुम्हाला ती प्रोसेस संपूर्ण समजून सांगेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या घरच्या घरी स्वतःच्या मोबाईलवर 2 मिनिटात तुम्ही KYC करू शकता. अजिबात काळजी करायची नाही. तुमचा एकही महिला भगिनींचा लाभ बंद होऊ नये याच्यासाठी माझा पूर्ण तो प्रयत्न असतो. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्याच्यासाठीच योग्य तेवढी माहिती मी तुम्हाला देत असतो. त्यामुळेच तुम्हाला सांगितलेलं ई-के-वाय-सी सध्या तरी कुणी करू नका. कारण सध्या जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. OTP येत नाही आहेत, OTPचा प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर बहुतेक अशा महिला भगिनी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या अगोदर ज्यावेळेस त्यांनी अर्ज भरले त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं नाव होतं, आता त्यांच्या आधार कार्डवर पतीचं नाव आहे. काही महिला भगिनी आहेत ज्यांचे पती वारलेले आहेत किंवा पती नाही आहेत. काही महिला भगिनी ज्यांचे वडील नाही आहेत. अशा पद्धतीने अडचणी आहेत. तर त्या अडचणी सरकारकडे गेलेल्या आहेत. त्याची उत्तर आल्यानंतर तुम्हाला ते सोयीस्कर होईल. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. 2 महिन्यांचा कालावधी आहे. 2 महिन्यांमध्ये आरामशीर
तुम्ही तुमची KYC करू शकता। त्याच्यामुळे घाई करायचं नाही, सगळं काही सुटसुटीत तुम्हाला सांगितलेलं आहे। काही अडचण असेल लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बिंदास्त कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जात असतात। कुणी उत्तरं देत नाही, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे जो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।